मी आज अशा काही गोष्टी सांगणार आहे जे आपण तरुण वयात नक्कीच केल्या पाहिजे. म्हणजे जे कॉलेज वगैरे चालू आहे, जॉब वगैरे चालू आहे, अशा मुला-मुलींनी हे नक्कीच करायला पाहिजे. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे प्रवास. आपण या वयामध्ये भरपूर प्रवास केला पाहिजे. असं नाही की फक्त प्रवासच केला पाहिजे, अभ्यासासोबत प्रवास केला पाहिजे, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत प्रवास केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही छान आठवणी भेटतील आणि खूप छान ठिकाण बघायला मिळतील. दुसरी गोष्ट आहे बचत. बचत करायला आपल्याला शिकायचं आहे, कारण आपण जेव्हा आईवडिलांसोबत राहतो त्यावेळेस आपल्याला फक्त पैसे खर्च कसं करायचं नाही एवढं माहिती असतं, पण बचत कसं करायचं हे आपल्याला शिकलं पाहिजे. पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण नक्की शिकलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या जीवनामध्ये आपल्याला मदत होईल. म्हणून आपण बचत करायला शिकलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे स्किल. तुमच्याकडं खूप साऱ्या स्किल तुम्ही शिका. जेवढ्या तुमच्याकडे स्किल राहतील त्यावेळेस तुम्ही पुढे चालून काही करू. जर बिझनेस करायचा असेल तिथेही तुम्हाला मदत होईल, किंवा तुम्हाला जॉब वगैरे करायचा असेल तर तिथेही मदत होईल. त्यामुळे तुमच्याकडे खूप साऱ्या स्किल असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या स्किल वाढवण्याकडं नक्कीच लक्ष द्या. आणि चौथी गोष्ट आहे आपली वाचन. वाचन केल्याने आपली आता सध्याला मोबाईलमुळे खरं तर आपण खूप वाचन कमी झालेलं आहे, पण वाचन करणं खूप गरजेचं आहे, कारण वाचन केल्यामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते, स्मरणशक्ती वाढतं. त्यामुळे वाचन तुम्ही नक्की करा. आणि आपली चौथी गोष्ट आहे एकटं राहणं. एकटं राहिल्यामुळं काय होतं, एकटं राहिल्यामुळं आपल्याला आपल्या घरची किंमत कळते, आपल्या आईची किंमत कळते, आणि आपण स्वतःचे स्वतः कामं करायला शिकतो. त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळतं. त्यामुळे तुम्ही घरापासून 1 ते 2 वर्ष का होईना एकटं एकदा राहून नक्कीच बघायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यात शेवटची गोष्ट आहे आपली शरीरयष्टी. शरीरयष्टी आपले चांगले ठेवायचे, आपल्याला आपली बॉडी चांगली ठेवायची. म्हणजे तुम्हाला एक्सरसाइजकडं सुद्धा तेवढंच लक्ष द्यायचं आहे. एक्सरसाइज केल्यामुळं आपलं शरीर वगैरे छान राहणार आहे, आणि आपले कॉन्फिडन्स वाढणार आहे. ज्यावेळेस आपलं शरीर छान वाटतं किंवा आपण छान दिसतो तेव्हा आपल्याला एक कॉन्फिडन्स वाढतं. त्यामुळं आपल्याला आपल्या तरुण वयामध्ये ह्या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत, आणि तुम्हाला पुढं चालत राहायचं आहे, हो ना?